म्हणून आता दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. आता पोरीच्या बापायचा काळ आलाय. अशा मुकाट्या बसायल्यात पोरायच्या माही बघा ना ह्या बाब्याकडं. कोण भूत बघत नाही तू ह्या बाब्याकडं आता. तो बाब्या फिरतो इकडं तिकडं मोबाईल घेऊन बैलगाडीवर गेला. आमच्या बाजूला ट्युशन आहे एक पोरग मोबाईल खेळू लागलं आणि आमची बैलगाडी आली. शेतकरी असल्यामुळे लागत ती पुढे बैलगाडी. इतक्या जोरात गेलं बैलगाडीची कुणीच घासली ती मांडीला. हो म्हणलं उभं राह ना. नाही राहिलं. तसाच हात दाबला आणि दवाखान्यात गेलो 2-4 टाके. नंतर गुरुजीला म्हणलं त्याच्या बापाला फोन लावला आमच्याच बैलगाडीने. ते म्हणलं जाऊ देवा महाराज पोट्ट नालायकाचे मोबाईलने येडच झाले. कसं लग्न होईन या सुंबळ्याचं. याला दिवसा बैलगाडीचं आग दिसन. हा हा तर ती एवढी सांभाळणं इतकं सोपं आहे वय ते. वा 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 वा. ज्याचे लग्न राहिले त्याने हिशाबात राहा जरा. ए माधव दुकान चली जायले नो कीर्तन ऐक जाऊ. नाहीतर लय आगावपणा केला ना तर गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट ऐकायला. आमचे महाराज लय मोठे व्यापारी आहेत. जागतिक लेवलचे व्यापारी आहेत. हो संन्याशाने एवढा व्यापार टाकला. तुम्ही बी टाकी जा ना. पटापटा बायका देतील लोक. पोरीच्या बापाच पाय धरले म्हणले ध्यान पोरग. त्याला का माहिती देऊ म्हणून तुला देत नाही म्हणले. आता भगवान म्हणले आता आपलं काम पड्यावर जरा वाकावंच लागत असते. वाकावंच लागते मोठ्या मोठ्याला पण. काही वेळेला जिला ज्याचे गुल्प शाट झाले त्याला पण तुम्हाला हात जोडावं लागते. तर हा आहे ना आहे ना आहे ना आहे ना आहे ना. तिथून पुढे तुम्ही कमराच्या गोळ्या घेतल्या असत्या. इतकी दुखली असेल कमर. मानन कंबर लक्ष द्या. गुलूप शाट झालेले पण. हो हो ते असतंच तसं. ते देवान विचार केला आता आपण गुपचुकत बसावं. म्हणले बघा ना आमची सोय काहीतरी. उठ म्हणलं नाही एकदा. इतका पोरीचा बाप. दादा लग्न करायचंय ना. अरे मग कोणाला पोरगी देत असते का. कोणाला द्यायची. पैलवानाला. आणि कोणासोबत कुस्ती. मायासोबत. जे पोरीच्या बापाला कुस्तीत पाडीन त्या जावायला पोरगी देईन. हे झाडाच्या बाजूला गेले पितांबर सोडा आणि त्याची लंगुटी केली आणि शर्ट फेकून दिलं आणि थापटेला दंड. आता सम आला. आता देव काय महाराज भैयासाहेब असा चिमुकला देव. काय सौंदर्य काय रूप असल. पाहिली या वेध लावी. सासूबाईनं देवाकडे बघितल्याबरोबरच नाही बाई इतकं कवळं बाई. आमच्या मालकानं असं धरलं तर कडाकडाच मोडन. आणि यानं कशाला नादी लागा बाई. दंड तर थापटिली पण मांडी थापटिली. म्हणजे देवानं बरं मी नाही मग या आधीच मोडीन कशाला थापटू. हो ना कीर्तन करता आले तेच बरं आपलं. कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. मांडीत थापटिली तर त्या गुंफेचे दगडो खाली पडले. इतका आवाज. सासूबाई म्हणल्या माय दिसायला तर इतकंसं पिचुरं दिसतंय आणि मांडी थापटिली दगड पडली बाई. देव म्हणला असं ना आत्या मामी. आत्या नाही नाही का मामी. मामी जराशी थांब माय मामी. कळण तुला जावाय किती कार येत. पण चांगुलपणा हाता. बाईनं मालकाला सांगितलं मालक लहान लेकरासोबत कुस्ती खेळू नका. अरे तेच खेळ म्हणताय. जामवंत माग. मामा माग नका मी पुढे. पाय पाय किती रगिले म्हणजे बघ. आणि मग काय कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्रा कुस्ती. 28 वर्षी दर्शन घेतलं आणि पोरगी देऊन टाकली. 7व्या अवतारात मेली पण लग्न नाही केलं. आणि 8व्या अवतारात बापाला भांडून घेतली. नवल केवढे केवढे. काय जीवन आहे महाराज मागचा अवतार. किती 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 मोठं नाविन्य. किती किती अवस्था मोठी. 7व्या अवतारातल्या नवलाच्या गोष्टी महाराज जशाला तशी. गोपाळ खाली ब्रह्मदेव वरीच बसलं टिमक्या वाजीत. 27 गोपाळ वरील 268 वासरं वरी. गोपाळ वासरं खालीच होते हे वरीच बसलं घेऊन. वत्स हे चोरोनी सत्य लोक.
गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली सुखाचा प्रेम सिंधू अनाथा शिमाऊली जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीते तुम्हा लक्ष्मी कांता. प्रत्येक नवलाच्या गोष्टी आहेत महाराज, नवलाच्या गोष्टी. 8व्या अवतारात खूपशी कामं करावीशी वाटली पण करता येत नव्हती 7व्या अवतारात, आणि 8व्या अवतारात जी अशक्य सुद्धा शक्य करून दाखिली हे नवलाची कामं केली. विठोबार खुमाई भगवंताचा जन्म मथुरेत झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुपात ठेवलं आणि सूप ते डोक्यावर घेतलं. देवकी माता सात्विक होत्या. या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. भैयासाहेब, भारतात सर्वात वजन कोणाचं मोठं असेल तर पुरुषाचं नाही, महिलांचं आहे. आपली पुरुष प्रधान जरी संस्कृती असेल तरी पण या देशातल्या स्त्रीचं वर्चस्व मोठं आहे. का? कारण या देशातले सात्विक लोक जेवढे जन्माला आले तेवढे या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. विवेकानंदांचा जन्म याच भारत देशातल्या स्त्रीशी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, ज्ञानोबाराय तुकोबाराय, ही सर्व मोठी संत जी जन्माला आली का या भारत देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. एवढी पवित्र स्त्री या देशाची जडवड श्रीमंती आहे. माझ्या महिनो काल संक्रांत झाली. एक जाता जाता एक वाक्य सांगतो. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात, काल्यावर बोलतो 5 मिनिटं 2 मिनिटं तुम्हाला. या देशातल्या स्त्रीनं भैयासाहेब मालकाला जर मदत केली तर तो देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत. गणेश बुवा, एक बाई युद्धाला नवऱ्यासोबत गेली. आवर्षण पडलं, पाऊस बंद झाला, शुक्राचा अस्त झाला आणि युद्ध करण्यासाठी वरी गेले स्वर्गात. पण युद्ध करता करता रथाचा आखच मोडला. बाई रथातनं खाली उतरली आणि मनगटाचा आख केला. विजयाचा गुलाल राजाच्या अंगावर पडला. मागं फिरून पाहिलं तर बायको दिसत नाही. ती म्हणली, मालक ताण घेऊ नका, मी मेले नाही. त्याला वाटलं कोणाचा बाण लागला आणि मेली. म्हणजे मी नाही मेले, मी खाली आहे. हात रक्ताबंबाळ झालता. मनगटाचा आख केलता, मनगटाचा. तिने जर आख नसता केला ना अशोकराव तर रथ खाली पडला असता आणि युद्ध जिंकता नसता आलं. बाईच्या ताकदीनं राजा दशरथ स्वर्गातलं युद्ध जिंकले. इतकी देशातली बाई मोठी आहे. आणि बायको विरोधात गेल्यावर तोच दशरथ राजा आथरुणात घुसमटून मेला. ज्या बायकोनं मदत केल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं, इतकी बायको मोठी असते. आणि ती विरोधात गेल्यामुळं आथरुणात घुसपटून मेला, इतकी बायको खट्याळ असते. म्हणून मदतीचं काम करत जा की जेणेकरून आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढेल, त्याची छाती उंच होईल. असं काम करत जा. राहिला प्रश्न, ती मगाचं कमेंटचं सांगत होतं, मी बोलता बोलता राहिलो. एका बाईनं कमेंट टाकली होती. आता मला मोबाईल नाही तर ते सोबतचे सांगते. तुमच्या कीर्तनाला एक कमेंट आली. एक बाई म्हणली, महाराज माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही. माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, तो इतका नालायक आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांना ज्यांच्या मोबाईलवर पाहिली त्यांना त्या बाईला म्हण की आता दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐक तरी तुला पाया पडावं लागेल. त्याचं कारण सांगतो. नवरा नालायक जरी असला तरी पाया पडा. याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. नवऱ्यानं जर नालायकपणा केला आणि त्याचा नालायकपणा पाहून जर बायकोनं नालायकपणा केला भैयासाहेब, तर या दोघांपासून जन्माला आलेल्या चिमुकल्या वासरायनं कुठं जायचं? लेकरायचा काय दोष आहे? त्या जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे? दोघांनं जर नालायकपणा केला तर तुमच्या लेकरायचा उन्हाळा होईल, तुमच्या लेकरायचं रान होईल. सैरा वैरा रानातल्या पक्षासारखी तुमची वासरं कुठेतरी जातील. म्हणून नालायक नवऱ्याच्या पाया पडा. याचा अर्थ आहे तुम्ही लिंता घ्या. त्यानं किती जरी नालायकपणा केला
आणि तुम्ही लिंता घेतली आणि जीवन जर गोड जगल्या तर चिमुकल्या वासरांचं कल्याण करायची ताकद या देशातल्या स्त्रीमध्ये आहे. या भारत देशाचे हिरे म्हणून तुम्ही तुमची आपली लेकरं चमकताल आणि नवऱ्यानं बायकोनं दोघांना जरी नालायकपणा केला तर हे निष्पाप वासर या इंटरनेट जगातल्या वाहटोळीत हुरपाळून जातील. हुरपाळून जातील. तुम्ही यमापाशी काय जबाब देताल, वरी देवापाशी काय जबाब देताल. म्हणून एकानं जरी नालायकपणा केला तर एकानं लिंता घेत जा. माणसं ऐकण्याच्या पात्रतेत नसतेत. या देशाची स्त्री कवळ्यांत करण्याची असती. तुम्ही ऐकू शकतात माझं, म्हणून मी तुम्हाला पायाला हात लावून विनंती करतो. आपला संसार मोठा, आपली लेकरं जर मोठी करायची असतील तर कधी कधी नालायकाचा, ठीक आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी तुम्ही जीवन जगता, त्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या लेकरांसाठी कधी लहानपणा घेत जा. याच्याकरता म्हणतोय नवऱ्याच्या पाया पडा. मी काय फारसा परमार्थ म्हणून म्हणत नाही, फायद्यासाठी म्हणतोय. विठाला मथुरेत जन्म झाला. सुपात घेतलं, गोकुळात आणलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मायेचा जन्म झालाय, मला ठेवा, घेऊन या तिला. आणि मग उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या पळाल्या. मंद पाऊस पडत होता. शेषानं सावली धरली, यमुना तुडुंब भरली. पुढं चढला आकाश चाट, त्याशी लावीला अंगुष्ट दुभंगली. यमुना माई एक दररोजा उघडा होता. 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे, 9 लाख गायी. शेती परवडत नाही असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात असं समजायचं. त्याच्या गोळ्या संपल्यात असं म्हणायचं. ठीक आहे, कमी अधिक भावाला आपल्याला भाव भेटत नसेल याबद्दल मी सुद्धा रुष्ट आहे, मी सुद्धा नाराज आहे. पण आपण जगायचं कशावर? आपण जगायचं कशावर? प्रत्येक जण म्हणत असेल मला नोकरीच पाहिजे असेल तर एका जिल्ह्याला कलेक्टर किती असतात? ॲडिशनल आमके तमके मिळून, ठीक आहे. प्रत्येकाला जर नोकरी व्हायची असेल तर सरकारमध्ये ताकद असते का? ती सरकार म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का पांडुरंग आहे? सरकार म्हणजे का काशीतला मालक आहे का? त्याला तयार करता येतं का ऑफिस? नाही 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 नाही. शेती जर परवडत नसेल तर इकणारा दाखवा ना, आहे का इकणारा? ऐका येड्या बाळूचं. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. राजा, तुम्हाला लागेल तितक्या जमिनीत गहू ज्वारी पेरा आणि परवडत नसेल तर पडीत ठेवा. आज 10 वर्षाला 1 कोटी रुपये एकर नाही इकल तुमच्या खेड्यातली. तरी मी कमी सांगितली. खोटं आहे का अशोकराव? मी ज्या प्रांतात जातो त्या प्रांतातले श्रीमंत लोक म्हणतात मराठवाड्यात जमीन भरपूर आहे, आम्हाला 10 एकर देता का? अरे जगू दिनं म्हणलं सुंबळ्या, आम्हाला खाऊ दिना आम्हाला. असं त्याला कशाला म्हणू? मनात म्हणतो खाऊ दिना. आम्ही काळ्या मातीतली माणसं आहेत, आम्हाला दुसरं काय? आपल्याला इथून पुढं कोण तारील तर फक्त शेती तारील. म्हणून तरुणांना विनंती करतो, तुम्ही शाळेत असाल तरी रविवारी शेतात जात जा. रविवारी शेतात गेल्यावर काय बघायचं माहिती आहे का? बाप आणि माय अशा उन्हात काम करीत असताना माईच्या कपाळाचा घाम पाय आणि बापाच्या कपाळाचा घाम पाय. ज्यानं बापाच्या आणि माईच्या कपाळाचा घाम पाहिला तो जीवनभर जीवन चांगलं जगत असतोय. ज्यानं बापाचा आणि माईचा घाम पाहिला नाही का त्याला कसं जगावं हे कळत नसतंय. शेती देव आहे, शेती देव आहे, शेती देव आहे. फार मोठी ताकद आहे शेती. चला, 9 लाख गायी होत्या. शेती किती असेल? ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत तो रात्री 1 वाजता उठून गायीला वैरण टाकत होता. म्हणून लक्ष्मीचा पती घरी आलाय. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. या जगातला सर्वात मोठा व्यसनीपेक्षा आळशी माणूस देशाला घातक आहे. व्यसन कोण करील? ज्यानं 500 रुपये कमिले ते 100 रुपयाची पेईन. ज्यानं 500 रुपये कमिले तो 100 रुपयाची पेईन. ते व्यसन करीन. जो काहीच काम करीत नाही का त्याचं खसखशीचं पोत आहे. छिद्र पडणं कसखस हारपणं संगत जाते.
आळशी माणसं व्यसनी माणसापेक्षा घातक असतात. कसकशीचं 30 किलोचं पोतं बैलगाडीत टाकलं परतूर मधून. ए सावळ्या बस हाय नाही तर महाराज. 30 किलोचं खसखशीचं पोतं बैलगाडीत परतूरून टाकलं. पैशावाला ए राम्या टाक पोत. रगील होतं जरस. लय लोकांची रगील की बोलण्यानंच मातीत गेली. काही माणसं वागायला चांगले पण बोलणं रगीलकीच. आमची इथे एक म्हातारी पित्राला जेवायला बोलवायची. आम्ही जेवायला गेलो गावरान तूप वाढा. आम्ही तूप खाल्लं निघताना म्हणले असं तुमच्या बाप जन्मी भेटलो होतं का. मला दरुजातच उलटी आली मला तू. आणि पळी पळी तूप वाढा आम्हाला. आणि बाहेर निघताना म्हणली तुमच्या बाप जन्मी का खाल्लं होतं का. भडा भडाच उलटी आली.